नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज पत्ताकोबीची सुकी भाजी बनवणार आहोत। तर अगदी कमीत कमी वेळात कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते। सकाळची वेळ सर्व गृहिणींसाठी ही घाई गडबडीची असते, कारण टिफिनही द्यायचा असतो। त्यात स्वतः वर्किंग वुमन असेल तर अशा घाईच्या वेळेस चवदार आणि पटकन बनणारी ही भाजी आहे आणि नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडेल। तर बघूया पत्ताकोबीची सुकी भाजी। सर्वप्रथम कढईमध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा राई म्हणजेच मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतले होते या ठिकाणी, ते टाकायचे आहेत। अर्धा चमचा हळद, एका बटाट्याचे साल काढून त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले होते, तो टाकून घ्यायचा आहे। तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं। त्यानंतर मी हिरवे मटार काही माझ्याकडे होते, जे मार्केटमध्ये मिळतात फ्रोझन मटार, ते मी त्यात ॲड केलेले आहेत। जर नसतील तर स्किप केले तरीही चालेल। आणि बारीक चिरलेला पत्ताकोबी ॲड करून घ्यायचा आहे। वाटाणे आणि बटाटेमुळे या पत्ताकोबीला खूप छान चव येते। तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकतात, लाल मिरची पावडरचा। व्यवस्थित मिक्स झालेल्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ, पुन्हा छान परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, केवळ वाफेवरच शिजू द्यायचा आहे हा पत्ताकोबी। तर केवळ 10 मिनिटातच हा पत्ताकोबी छान मऊ असा शिजलेला आहे। आणि आता आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।